पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची अजूनही चौथी लिस्ट जी आहे विद्यार्थी मित्रांनो आली नाही आणि वेळोवेळी मी या ठिकाणी चेक करत पण अजूनही चौथी लिस्ट या ठिकाणी आली नाही आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की 21 डिसेंबरला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट लागणार आहे, पण ते आली नाही। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे तर हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आणि चौथी लिस्टचा कडाबा हा विद्यार्थी मित्रांनो खूप कमी या ठिकाणी जाणार आहे आणि भरपूर मुलांचं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चौथ्या लिस्टचा कडाप जे आहे विद्यार्थी मित्रांनो किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, तर अहमदनगर डिव्हिजन झाला, अकोला डिव्हिजन, अमरावती, संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर मुफस्सूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफस्सूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ। तर ह्या सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा आणि सेफ झोन काय असणार आहे चौथ्या लिस्टचा सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटेज असले पाहिजे तेव्हा आपण सेफ असणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। चौथी लिस्ट कोणत्या तारीखपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। 31 डिसेंबरपर्यंत किती लिस्ट येणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजूनही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आली नाही, ठीक आहे। आणि मी तुम्हाला 21 डिसेंबर सांगितलं होतं, 21 डिसेंबर यापर्यंत यायला पाहिजे होती, पण काही कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो ते आली नाही, लक्षात ठेवा। तर तुम्हाला संयम ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, घाबरायचं नाही। आणि भरपूर काही विद्यार्थ्यांचे निगेटिव्ह कमेंट येते की आता चौथी लिस्ट लागणार नाही, तर पहा मी तुम्हाला सांगून देतो चौथी लिस्ट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हजारो मुलांचं या ठिकाणी चौथ्या लिस्ट मध्ये सुद्धा सिलेक्शन होणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 महाराष्ट्राची जी चौथी जी लिस्ट आहे हे तुम्हाला 31 डिसेंबर 2024 पर्यंत या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 31 डिसेंबरच्या अंदर हे लिस्ट लागणार आहे। उद्या परवा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट लागू शकते, लवकरच तुम्हाला लिस्ट पाहायला भेटणार आहे। तर 31 डिसेंबरच्या अंदर हे चौथी लिस्ट लागणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी 4च लिस्टा लागणार आहे। मी तुम्हाला असं का सांगत आहे कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो 3 लिस्टा लागल्या आणि आता चौथ्या लिस्टसाठी टाइमच नाही राहिला, 31 डिसेंबर पर्यंत त्या लिस्टा लागणार आहे। 31 डिसेंबर जवळच आलाय तर मग 31 डिसेंबर झाल्यानंतर थोडी यामध्ये लिस्ट येणार आहे, ठीक आहे। तर आपला कसा अंदाज होता की 7 लिस्टा लागणार होत्या, पण काही कारणाने त्या लागू शकल्या आणि निवडणुका असल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की तिसरी लिस्ट कमी गेली आणि चौथी लिस्ट जे विद्यार्थी मित्रांनो एकदम या ठिकाणी सगळ्यात शेवटी लागणार आहे आणि खूप कमी या ठिकाणी जाणार आहे। तर आतापर्यंत जर पाहिलं आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 7 लिस्टा लागणार आहे, पण त्या काही कारणाने लागल्या नाही विद्यार्थी मित्रांनो। तर त्याचं जे कारण आहे तर मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या, आचारसंहिता लागल्या होत्या, त्या कारणाने महाराष्ट्रामध्ये एवढ्या लिस्टा येऊ शकल्या नाही। तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 7 लिस्टा राहते, नाही तर तुम्ही जाऊन बघू शकता मागच्या ह्या 4-5 वर्षा अगोदरची कंडिशन, ठीक आहे। 2023 ला सुद्धा 7 लिस्टा लागल्या होत्या, 2022 ला सुद्धा 7 लिस्टा लागल्या होत्या आणि आताच्या कंडिशनला जर आपण पाहिलं बाकीच्या राज्यांच्या 5 लिस्टा लागल्या आणि 6वी जी लिस्ट आहे उद्या परवा सुद्धा लागू शकते किंवा 31 डिसेंबरच्या अंदर 6वी ते 7वी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 6 लिस्टा या ठिकाणी बाकीच्या राज्यांच्या ज्या आहे आतापर्यंत येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्या महाराष्ट्राच्या फक्त त्या ठिकाणी 3च लिस्टा दाखवता, अजून चौथी यायची। तर याचं एक कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या निवडणुका होत्या त्याच्या कारणाने चौथी लिस्ट येऊ शकली नाही। तर तुम्हाला घाबरायचं नाही, संयम ठेवायचा। आता हे चौथी लिस्ट लागणार आहे तर कटऑफ खूप कमी जाणार आहे, या ठिकाणी जास्त मुलांचं सिलेक्शन चौथ्या लिस्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। 5 डिव्हिजन आहे या ठिकाणी कटऑफ डाऊन जाणार आहे। चंद्रपूर डिव्हिजन झालं, गोवा डिव्हिजन, पालघर झालं, सिंधुदुर्ग झालं, रत्नागिरी। तर ह्या 5 डिव्हिजनचा जो कडाप आहे कॅटेगरीनुसार एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी, एसटी, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 86 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे या डिव्हिजनचा। त्याचबरोबर एससी, ओपन, ओबीसी कॅटेगरीचे असाल 88-89 पर्यंत सिलेक्शन होणार आहे। बाकी ओपन ओबीसी कॅटेगरी असेल तर 90-91 पर्यंत, एससी असाल तर 88 पर्यंत, 89 पर्यंत होऊन जाणार आहे। त्याचबरोबर बाकीचे जे डिव्हिजन आहे तर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जो कडाप आहे या डिव्हिजनचा तर 80-81 पर्यंत होऊन जाणार आहे सिलेक्शन, ठीक आहे। बाकी अहमदनगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे।
तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे 88 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. 87-88 पर्यंत होणार आहे एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सिलेक्शन. तुम्ही एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल तर पहा 89, 90, 91 पर्यंत या ठिकाणी कटाप जाणार आहे. एससीचा 89, ओबीसी 90, 91 ओपन वाले. ठीक आहे, तर एवढा कटाप या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर पहा जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक. तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे कॅटेगरीनुसार एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 88 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन पाहायला भेटणार आहे. 87 ते 88 पर्यंत सिलेक्शन होणार आहे. एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल 88, 89, 90, 91 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाणार आहे चौथ्या लिस्टचा कडाप. ठीक आहे, त्यानंतरचा विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे महसूल, रायगड. तर ह्या डिव्हिजनचा कडाप आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 पर्यंत होऊन जाणार सिलेक्शन. त्यानंतर एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल 89 ते 90च्या आसपास या ठिकाणी तुमचं सिलेक्शन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, एवढा कटाप जाणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 79 पर्यंत सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, तर त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सांगली डिव्हिजन आहे. तर ह्या डिव्हिजनचा जो कटाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन कॅटेगरीचा मिरज डिव्हिजन, भुसावळ डिव्हिजन, सांगली डिव्हिजन. एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 87 पर्यंत 88 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे. ठीक आहे, 87 ते 88च्या दरम्यान. त्याचबरोबर एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल 89, 90, 91 पर्यंत या ठिकाणी चान्सेस आहे. ठीक आहे, त्यानंतर तर बघा सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे. सातारा डिव्हिजन, श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन. तर या ठिकाणी जो कडाप आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत होऊन जाणार आहे. एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे असाल 89, 90 पर्यंत होऊन जाणार आहे सिलेक्शन. ठीक आहे, आणि पीडब्ल्यूडी असाल तर जवळपास 80 ते 84च्या आसपास या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यानंतर आहे ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, यवतमाळ डिव्हिजन आहे. तर पहा ठाणे डिव्हिजन झालं, वर्धा डिव्हिजन झालं, यवतमाळ डिव्हिजन झालं. तर या ठिकाणी जो कडाप आहे तर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 87-88 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. एससी ओबीसी ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 89, 90, 91 पर्यंत तुम्हाला कडाप या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर 84-85 पर्यंत या ठिकाणी तुमचं होऊन जाणार आहे. आणि महाराष्ट्रातील या सर्व डिव्हिजनचा सर्वात कमी जो कडाप कोणकोणत्या कॅटेगरी जाणार आहे पीडब्ल्यूडीचा जाणार आहे. काही काही ठिकाणी 75 पर्यंत सुद्धा सिलेक्शन होणार आहे, 70 पर्यंत सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं असा अंदाज या ठिकाणी काय काय डिव्हिजनचा. ठीक आहे, त्याचबरोबर त्यानंतर सर्वात कमी आणखीन कडाप जो जाणार आहे तर एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सर्वात कमी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. काही काही डिव्हिजनमध्ये तुम्हाला 80 पर्यंत या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, 80 ते 85च्या दरम्यान तुम्हाला एसटी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कडाप काही काही डिव्हिजनमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना 70% आहे, 75% आहे, 80% आहे तर अशा गटातील विद्यार्थ्यांचं जे सिलेक्शन आहे हे लास्ट लिस्टमध्ये या ठिकाणी तुमचं होण्याची दाट शक्यता. आणि मी तुम्हाला असं सांगत आहे की बा सर्व डिव्हिजनचा 75, 80 त्याचबरोबर ज्या या ठिकाणी एवढा जाणार आहे तर काही काही डिव्हिजनचा जाणार आहे 75, 80, 85 पर्यंत. ठीक आहे, मी तुम्हाला असं सांगत आहे की बा सर्व डिव्हिजनचा जाणार नाही. जे काही काही डिव्हिजन असणार आहे ज्या ठिकाणी कमी जागा असेल, ज्या ठिकाणी कमी फॉर्म आले असेल तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नक्की त्या ठिकाणी एवढा कटाप जाऊ शकते 75, 80, 85 पर्यंत. ठीक आहे, काही काही ठिकाणी जाणार आहे नंतर तुम्ही बोलून घेता. ठीक आहे, जेव्हा सुद्धा लास्ट लिस्ट लागते तर कटाप खूप डाऊन जात असते, लास्ट लिस्टचा एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 31 डिसेंबर पर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो ह्या लिस्टा लागणार आहे.